अँगल पाहतो, अँगल काय 2x आहे, त्याचा हाफ होतो x, आणि काय करायचं तर tan ऑफ दॅट हाफ दॅट इज x, याला पुट करायचं एक व्हेरिएबल. व्हेरिएबल पुट केल्यावर काय करत असतो, sec स्क्वेअर x dx इज इक्वल टू dt. आता dx सोबत इथं काय sec स्क्वेअर काय आहे का, नाही, इथं काहीच नाही आहे. मग इथे काय करणार मी डायरेक्ट sec स्क्वेअरला दिलेल्या ट्रिगोनोमेट्रिक रेशोत आपण काय पुटअप केलं, tan t मध्ये पुटअप कन्वर्ट करायचा प्रयत्न करू, तर तो होईल dx इज इक्वल टू dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. डायरेक्ट काय केलं, sec स्क्वेअर x इज इक्वल टू 1 प्लस tan स्क्वेअर, हा रूल मी तर यूज केला. मग काय भेटतं मला, dx इज इक्वल टू dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. आता व्हॅल्यू आपण इथं पुटअप करू, मग इंटिग्रेशन होईल 1 अपॉन अगोदर 3 मायनस 2, हा इथं महत्वाचा फॉर्म्युला आहे की cos ऑफ 2x दॅट इज cos ऑफ 2 थिटा इज इक्वल टू काय असतो, 1 मायनस tan स्क्वेअर थिटा डिवाइड बाय 1 प्लस tan स्क्वेअर थिटा. थिटाच्या जागी इथे x आहे, मग इथं काय होईल 1 मायनस टी स्क्वेअर डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज इनटू, आता dx ची व्हॅल्यू काय होती, dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. ठीक आहे, इथून पुढे काय होईल आता, इंटिग्रेशन हा 1 प्लस टी स्क्वेअर ने काय करू आपण इकडं 3 ला मल्टिप्लाय करू, म्हणजे परत काय होईल 1 प्लस टी स्क्वेअर मी इझिली न्यूमरेटरला घेऊ शकतो, 1 प्लस टी स्क्वेअर डिवायडेड बाय 3 प्लस 3 टी स्क्वेअर मायनस, आता 2 ने मधल्या ब्रॅकेटला सॉल्व करू, 2 प्लस 2t स्क्वेअर इंटू dt डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर इक्वल्स टू, आता इथं काय चेंज होणार आहे, हा 1 प्लस टी स्क्वेअर कॅन्सल होणार आहे, 3 मायनस 2 येणार आहे 1 अपॉन 3 मायनस 2 1 प्लस 3t स्क्वेअर प्लस 2t स्क्वेअर 5t स्क्वेअर इंटू dt ॲज इट इज. आता या टाईपचं इंटिग्रेशन मला माहिती आहे, मी याला काय करणार, कन्वर्ट इज इक्वल्स टू, याला मी कन्वर्ट करू शकतो 1 प्लस स्क्वेअर रूट 5t ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू dt. आता या कंडिशनला मला माहिती आहे की रूट 5t स्क्वेअर असताना काय करतो तो आपण व्हेरिएबलचा स्क्वेअर असेल त्यावेळेस काय करतो आपण tan इनवर्स ऑफ दॅट व्हेरिएबल. मग याला आपण काय करू, आता एक तर मी डायरेक्ट लिहू शकतो की tan इनवर्स ऑफ, याचा आन्सर असेल tan इनवर्स ऑफ रूट 5t अपॉन याचा डेरिव्हेटिव्ह रूट 5 प्लस c, किंवा जरी ते लक्षात नाही आलं तर रूट 5t ला जर मी p पुटअप केलं तर रूट 5 इंटू dt इज इक्वल टू होईल dp, म्हणजे dt इज इक्वल टू असेल 1 अपॉन रूट 5 dp. जर मी पुटअप केलं तर हा काय होईल, इंटिग्रेशन 1 अपॉन 1 प्लस p स्क्वेअर dp अपॉन रूट 5 दॅट इज tan इनवर्स ऑफ p अपॉन रूट, उत्तर तेच राहणार आहे, उत्तर चेंज होणार नाही, तर tan इनवर्स ऑफ p. तर चला आता इकडे आपलं उत्तर तर ते झालं, तर p ची व्हॅल्यू काय आहे तर t आहे, सॉरी रूट 5 t आहे, दॅट इज tan इनवर्स ऑफ रूट 5t डिवायडेड बाय रूट 5 प्लस c. मेन प्रश्न काय होता त्यांचा की त्यांनी कंपेअर करून आपल्याला सांगितलं होतं की tan इनवर्स ऑफ f ऑफ x आहे, tan इनवर्स ऑफ f ऑफ x आहे, हा काय आहे 5t, सॉरी t ची व्हॅल्यू काय आहे आपली, t ची व्हॅल्यू आहे tan x t ची व्हॅल्यू आहे tan x, म्हणजे हा होतोय tan इनवर्स ऑफ रूट 5 tan x अपॉन रूट 5 प्लस c. मग जर कम्पेअर केला तर हा भेटतो मला f ऑफ x, म्हणजे f ऑफ x काय झाला रूट 5 tan ऑफ x. आता रूट ऑफ f ऑफ x काय, रूट 5 tan ऑफ x, त्यांनी मला विचारलं f ऑफ पाय बाय 4 दॅट इज रूट 5 tan ऑफ पाय बाय 4, tan ऑफ पाय बाय 4 ची व्हॅल्यू 1, सो आन्सर इज